टी-ई-टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. तर एक्झाम्पल आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ एक्स स्क्वेअर चौसेमी आहे. एक चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला एक्स स्क्वेअर चौसेमी दिलं आहे म्हणजेच त्याची बाजू एक्स सेंटीमीटर असेल. ठीक आहे. आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता काय सांगितलंय पुढे जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटरनी व त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटरनी कमी केली. चौरसाची एक बाजू काय केली त्यांनी 3 सेंटीमीटरनी कमी केली. ठीक आहे. थोडीशी छोटी केली आणि दुसरी बाजू 7 सेंटीमीटरनी कमी केली म्हणजे एवढीच होईल. एक्स वजा 7 सेंटीमीटर केली. तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौसेमी कमी आहे. ठीक? नवीन तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी होणार असं विचारलेलं आहे. तर आपण नवीन तयार होणारी जी आकृती आहे ती तयार होईल आयत. तिचं क्षेत्रफळ कसं काढायचं तर आयताचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला लांबी गुणिले रुंदी असं आयताचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर आयताच्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून आयताचं क्षेत्रफळ वजा करूया आपलं उत्तर येईल. आधी आपण आयताचे क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती आहे लांबी आहे एक्स वजा 3 आणि रुंदी किती आहे एक्स वजा 7. आता यांचा दोघांचा गुणाकार करायचा. तर एक्स ने आधी एक्स वजा 7 ला गुणूया आणि वजा 3 ने आता एक्स वजा 7 ला गुणूया. ठीक आहे. आता एक्स वजा एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर येईल. एक्स गुणिले वजा 7 7 एक्स. आता इथं वजा 3 एक्स आणि वजा वजा अधिक 7 21 येईल. आता या दोघांची बेरीज होईल सारखे सारखे आहेत ना एक्स स्क्वेअर वजा 10x अधिक 21. ठीक आहे. आता हे झालं आयताचं क्षेत्रफळ आणि आपल्याला माहिती चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे एक्स स्क्वेअर. तर आता चौरसाचं क्षेत्रफळ वजा आयताचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता हे झालं आयताचं क्षेत्रफळ म्हणून मी चौरसाचं क्षेत्रफळ एक्स स्क्वेअर वजा करणार. याला एक कंस करू. आता इकडचे सगळ्या आयता क्षेत्रफळाचे सगळ्या एक्सचे किंवा ह्या कॉन्स्टंटचे चिन्ह बदलतील बघा. एक्स स्क्वेअर वजा एक्स हे वजा वजा अधिक 10x आणि हे वजा वजा अधिक वजा वजा 21. आता हे अधिक एक्स स्क्वेअर आणि वजा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. इथं काय होईल फक्त 10x वजा 21. आपलं उत्तर येईल 10x वजा 21 आहे का इथे पर्याय क्रमांक 3. त्याच्या गडबडीमध्ये आपण काय करतो चिन्ह बदलायचे विसरतो आणि आपलं उत्तर येऊ शकतं 10x अधिक 21. व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे चिन्हांकडे. आता इथे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ट्रिकने जर केलं तर सोपं जातं. कोणकोणत्या ट्रिक वापरायचं ते बघूया आपण. 6चा घन 6चा घन किती येतो बघा 6चा वर्ग 36 येतो. तर 6चा घन 216 येतो घन तुम्हाला पाठ नसेल तर आणि 5चा घन 125 येतो. वरचा आणि खालचा दोघांचा पण घन करायचा असतो अपूर्णांकाचा जर पूर्णचा घन असेल तर. ठीक आहे. वजा आता 5041 चा वर्गमूळ काढताना असा विचार करायचा आपल्याला वर्गमूळ काढत बसण्या अवयव पाडत असताना खूप वेळ जातो. तर 5000 जवळपासचा वर्गमूळ तर 70चा वर्ग किती येतो 4000. पुढची संख्या असतात आपण जस्ट काढून घेऊया. तर 71 5041 तर 71 चा वर्ग 5041 येतो म्हणून 5041 चे वर्गमूळ 71 येईल. ठीक आहे. याचा वर्गमूळ 71 आहे. ठीक आहे. छेद आता 10चा घन 10 वर 3 शून्य. 10चा वर्ग म्हणजे 10 वर 2 शून्य. 10चा घन म्हणजे 10 वर 3 शून्य. 10चा चौथा म्हणजे 10 वर 4 शून्य असं असतं. ठीक आहे. आणि आता इथे 0.7 चा घन सांगितला. 0.7 चा घन करताना आधी 7 चा घन करून घेतात 343. आता 0.7 चा घन म्हणजे 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.7 3 वेळेस आहे. म्हणजे 1 2 आणि 3 3 अंकांचा दशांश येईल. 3 अंकानंतर 1 3 अंकाच्या आधी आपण दशांश दिला 0.343 आहे. आता इथे बघा इथे काय करू आपण इथं याचा पण छेद आपण 1000 करू 125 चा. त्याच्यामुळं इथं 0.71 ला 0. ते कसं लिहिलं मी 71 ला जर 10 ने भागलं तर 7.1 येतं. 71 ला जर 100 ने भागलं तर दशांश 1 1 ने इकडे सरकत जातो 0.71 तसंच आता
71ला जर मी 1000 ने भागलं तर दशांश 3 अंकाच्या आधी येईल. ठीक आहे. म्हणून ते 0 दिले 3 अंक कव्हर करण्यासाठी. आता 216 गुणिले आपण 8 करूया कारण मला काय करायचंय 216चा पण आपण काय करूया छेद 1000 करूया. मग 125ला जर 8 ने गुणलं तर 1000 येतं. मला माहिती. 0.343. या स्टेपच्या ऐवजी तुम्ही याचा दशांश रूप पण काढू पण ते खूप अवघड जातं. याचं दशांश रूप काढत बसणं त्याच्यापेक्षा ही स्टेप सोपी आहे. 125 गुणिले 8 केलं तर 1000 येतं लक्षात ठेवा. आता मग आता 216 गुणिले 8 करून घेऊया आपण. 1000 8 सख 48 4 येईल 8 एका 8 8 आणि 4 12 हात 4 1 8 2 16 16 आणि 17 1728 वजा आता 0.071 अधिक 0.343 आता इथे याचं पण दशांश रूप आता 1000 ने भागल्यावर 3 अंकाच्या आधी दशांश 1.728 वजा 0.071 अधिक 0.343 आता ही वजाबाकी आपण आधी करून घेऊया 0.728 वजा 0.071 8 वजा 1 7 येईल इथं 12 12 वजा 7 5 येईल 3 आणि 5 बरोबर आहे आणि इथं काय इथं 6 येईल आता याच्यामध्ये आपण 0.343 मिक्स करूया 10 येईल इथं पण 10 10 2 2.00 उत्तर येईल याचं 2 2 आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल ठीक आहे तर कॅल्क्युलेशन सोप्यात सोपी कशी होती ते पाहायचं आणि मगच करायचं